हॅलो, लेट्स मेक बेसन बर्फी. त्यासाठी फर्स्टली कढाईमध्ये तूप ॲड केलेलं, त्यानंतर त्यामध्ये रवा व्यवस्थित रोस्ट करून घेतला अंटील त्याचं टेक्स्चर आणि कलर चेंज होत नाही तोपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये बेसन ॲड केलं आणि सिम फ्लेमवर कंटिन्यू स्टर करत राहिलं अंटील तो फ्रेग्रन्स देत नाही तोपर्यंत. साईड बाय साईड मी चाचणी बनवायला ठेवली. त्यासाठी 2 कप साखर आणि 1.5 कप पाणी ॲड करून घेतलं. त्यानंतर बेसन व्यवस्थित रोस्ट झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप मिल्क पावडर ॲड केलं आणि त्याला कंटिन्यू स्टर केलं अंटील त्याचाही रंग बदलत नाही तोपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये क्रश केलेले ड्रायफ्रूट, वेलची पूड ॲड केली व चाचणीमध्ये फूड कलर ॲड केला आणि 1 तारी चाचणी आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली व तयार केलेली चाचणी थोड्या पोर्शनमध्ये त्याच्यामध्ये ॲड केली आणि व्यवस्थित मिक्स केलं आणि या प्रकारचं टेक्स्चर आल्यानंतर पोर्शन ऑफ बॅटर घेतलं आणि एका ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये स्प्रेड करून घेतलं. या ठिकाणी तुम्ही प्लेट घेऊ शकतात किंवा मोल्ड्सही वापरू शकतात आणि त्यानंतर थोडंसं थंड झालं की त्याचे कट मारून घेतले अँड हेअर वी गो, आवर बेसन बर्फी इज रेडी. डिटेल रेसिपी आणि परफेक्ट मेजरमेंट मी कमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे. चेक इट आउट and try this recipe. I think you definitely love this and thank you for watching this video. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.